आज महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतचे काही भन्नाट किस्से ऐकूया। आपल्या देशाचं संविधान ज्या टाईपरायटरवरती टाईप केलं तो सध्या कुठं आहे, बाबासाहेब कोणत्या कॅफेमध्ये बसून संविधान लिहायचे आणि ते हयात असताना लिहिलेलं पहिलं चरित्र कोणतं हे सगळं बघूया। बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान ज्या टाईपरायटरवरती लिहिलं होतं तो सध्या नागपूर येथील शांतिवन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आला आहे। शिवाय इथं आणखी एक टाईपरायटर ठेवलेला आहे ज्यावरती बाबासाहेबांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ टाईप केला होता। तर हा टाईपरायटर ह्या संग्रहालयात नेमका आला कसा हे जाणून घेऊया। 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खाजगी सचिव नानक चंदूजी रत्ती यांनी बाबासाहेबांचे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनराव गोडबोले यांच्याकडे दिलं होतं। गोडबोलेंना दानात मिळालेल्या जमिनीवर शांतिवनाची स्थापना करण्यात आली होती। यामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन अशा वस्तूंचा समावेश आहे। आता बाबासाहेबांचा आवडता कॅफे कोणता होता याबाबतची माहिती जाणून घेऊया। बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील काळा घोडा येथील वेस्टसाईड इन या कॅफेत बसून संविधानाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। बाबासाहेब या कॅफेमध्ये येऊन संविधानाचं उरलं सुरलं काम लिहित बसायचे। बाबासाहेबांच्या आठवणीतच भारतातील काही अभ्यासक अजूनही त्या कॅफेमध्ये जाऊन काहीतरी लिहित वाचत बसतात। आता बाबासाहेब हयात असताना जे चरित्र लिहिलं होतं त्याचा एक अनोखा किस्सा आहे, कारण की ह्या पुस्तकाची जी किंमत होती, मूल्य होतं, त्या मूल्याच्या रेखानात अमूल्य असं लिहिलं होतं। पण ते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन जबरदस्त व्यसनं होती। एक म्हणजे पुस्तकं खरेदी करायची आणि ती सर्व पुस्तकं वाचायची। हेच व्यसन हळूहळू वाढत गेलं आणि त्यांच्याकडे जवळजवळ 7 ते 8 हजाराची घनसंपदा निर्माण झाली। हा उल्लेख आहे 1940 साली बाबासाहेब हयात असताना लिहिलेल्या चरित्रातील। हे चरित्र गुजराती भाषेत UM सोलंकी यांनी लिहिलं, ज्याचं नाव जीवन चरित्र डॉक्टर BR आंबेडकर एस्क्वायर असं आहे। या चरित्रात आंबेडकरांचं 1940 पर्यंतचं व्यक्तिमत्व रेखाटलं आहे। मात्र हे चरित्र लिहावं याची मूळ कल्पना करशनदास लेवॉय यांनी मांडली होती। ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे गुजरातमधील एक मोठे नेते होते। बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं जावं त्यांना मनोमन वाटायचं, मात्र पुस्तकासाठी पैशांची गरज होती। ही पैशांची मदत कांजीबाई बेचरदास दवे यांनी पूर्ण केली आणि या तिघांच्या प्रयत्नातून अखेर 22 ऑगस्ट 1940 साली बाबासाहेबांचं पहिलं वहिलं आणि ते हयात असतानाचं चरित्र उदयास आलं। या चरित्राचे प्रकाशक होते महागुजरात दलित नवयुवक मंडळ दर्यापूर अहमदाबाद आणि छापण्यात आलं मनसूर प्रिंटिंग प्रेस ढलरगडवाड अहमदाबाद येथे। महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तकाची किंमत ठरवली नव्हती, म्हणूनच या पुस्तकाच्या मूल्याच्या ठिकाणी अमूल्य असं लिहिण्यात आलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 डिसेंबर 1956च्या रात्री अखेरचा श्वास घेतला। 6 डिसेंबरची सकाळच बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊन उगवली आणि या वार्तेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला। शोषित वंचितांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या या महामानवाच्या निधनाची वार्ता ऐकून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता। दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड येथील घरात त्यांचं निधन झालं। तेथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं। मुंबईत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी न भूतो न भविष्यते अशी गर्दी जमली होती। आचार्य अत्रेंनी बाबासाहेबांना श्रद्धांजली देताना जे म्हटलं ते बघा किती छान आहे। त्यांनी लिहिलं, महापुरुषांचे जीवन पाहू नये असं म्हणतात, पण त्यांचं मरण पाहण्याचं भाग्य आपणाला लाभलं। आकाशातील देवांनाही हेवा वाटावा असं जीवन बाबासाहेबांना लाभलं। भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही, परंतु असा युगपुरुष शतकांत तरी होणार नाही। झंझावाताला मागे सारणारा महासागरांच्या लाटासारखा त्यांचा अवखळ स्वभाव। जन्मभर त्यांनी बंड केलं, आंबेडकर म्हणजेच बंड। असा बंडखोर शूरवीर बहादूर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे। त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत। अशा या महात्म्याला पुन्हा एकदा श्रद्धांजली आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सरकारनामा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।